श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. कर्तव्याची दोरी मनाच्या पतंगाला नसेल तर तो कुठेही फडफडत जातो. समर्थ म्हणाले, मनुष्याने आपल्या जीवनात कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ओळखायला पाहिजेत. जीवनामध्ये कर्तव्य कोणते आणि जबाबदाऱ्या कोणत्या? जर माणसाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली नाही तर त्याचं मन एका पतंगाप्रमाणे होईल, ज्याला कोणतीही दिशा नसते. पतंगाला दोरी लावा, जशी हवा येईल त्या हवेने इकडे तिकडे तो फिरत असतो. तसं आपलं मन आहे. जसं आपल्याला पाहायला मिळेल, जसं आपल्याला ऐकायला मिळेल, तसं आपलं मन इकडे तिकडे वळत असतं. तो फक्त इकडे तिकडे भरकटत राहील. म्हणजेच माणसानं आपल्या जीवनात योग्य मार्ग निवडायला हवा. आता घरातून आपण प्लॅन करून बाहेर पडलो, आपल्याला कुठे जायचंय, एखादा प्रवास करायचा आहे, तेव्हा आपण संपूर्णपणे प्लॅन करून बाहेर पडलो तर जिथे जायचं तिथे बरोबर आपण जाणार ना. पण आपण घरातून बघा प्रत्यक्षपणे चप्पल घातली आणि निघालो, परंतु जर मनामध्ये आपण ध्येय ठेवले नाही, नुसतंच आपण काय बोललो, मी चाललो, परंतु कुठे? शेवटी आपलं मन आहे, मग ते भरकटत राहतं. मग फक्त आपण विचार करतो, अरे हां आपल्याला इथे जायचं होतं, नाही आपल्याला तिकडे जायचं होतं. मग कोणी भेटलं की आपण त्यांच्याशी बोलत राहतो आणि तो दिवस निघून जातो. माणसाने आपल्या जीवनात योग्य मार्ग निवडायला हवा आणि आपले कर्तव्य पूर्ण केले पाहिजेत. आपण काय विचार करतो? लोकांचा फक्त विचार करतो. आपल्याला असलेलं काम, आपल्याला मिळालेलं काम किंवा आपल्या हाती असलेली जबाबदारी ती आपण पूर्ण करत नाही. आता कर्तव्याची दोरी म्हणजे काय? माणसाला योग्य मार्गावर ठेवण्याचं कार्य, बरोबर की नाही? आणि मनाचा पतंग, माणसाची विचार करण्याची आणि वागण्याची पद्धत. माणसाची विचार करण्याची आणि वागण्याची पद्धत कशी आहे त्या पतंगाला माहिती आहे. बघा, एखाद्या वेळी पतंग, आपण दोरी लावलेली आहे, त्या पतंगाला बघा कागद पण चिटकवलेला आहे शेपटी म्हणून. आपला पतंग सर्वात जास्त उंच उडावा यासाठी आपण मेहनत करत असतो. बरोबर बघा, तो दोरा जो असतो तो बरोबर आपण काय करत असतो, त्याला लावत असतो. परंतु काही वेळेला काय असतं की हवा नसते, बरोबर की नाही? आपला मूड ऑफ होतो की एवढी मेहनत केलेली आहे, आज हवा सुद्धा नाहीये. आणि हवा जरी असली तरी आपला पतंग उडत नाही, थोडाफार उडतो आणि परत खाली येतो. कारण तसं आपलं मन आहे. आपण एका जागी स्थिर नाहीये, तो कुठेही फडफडत जातो. माणसाने योग्य दिशा न निवडल्यास तो भरकटतोच ना, मग त्याचं जीवन सुद्धा अस्थिर होतं. मग माणसाने आपल्या जीवनात कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ओळखल्या पाहिजेत. योग्य मार्गदर्शन आणि ध्येयाशिवाय मनुष्य भरकटतो आणि त्याचं जीवन शेवटी निरर्थक होतं, बरोबर की नाही? म्हणजेच काय तर प्रत्यक्षपणे पाहायला जर गेलो, विचार करणं गरजेचं आहे. आपली अवस्था पतंगासारखी नसावी. ज्याप्रमाणे कर्तव्याची दोरी मनाच्या पतंगाला नसेल तर तो कुठेही फडफडत जातो, एवढं मात्र निश्चित आहे. मग त्याचप्रमाणे मनाचा पतंग म्हणजे माणसाचं मन आहे, ज्यामध्ये विविध विचार आणि भावना असतात. आणि कर्तव्याची दोरी म्हणजे माणसाला योग्य
मार्ग दाखवणारी आणि त्याला योग्य दिशेने वाटचाल करण्यास प्रवृत्त करणारी. जेव्हा माणसाला आपल्या कर्तव्याची जाणीव नसते तेव्हा त्याचं मन अस्थिर होतं आणि तो चुकीच्या मार्गांना लागतो. माणसांना आपल्या जीवनात कर्तव्याला महत्त्व दिलं पाहिजे. कर्तव्याच्या पालनाने माणसाला योग्य दिशा मिळते. बघा, एक विद्यार्थी आहे ज्याला अभ्यासाची आणि ज्ञानाची ओढ आहे, पण तो अभ्यासाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करतो. त्याचं मन इतर गोष्टींमध्ये गुंतलेलं असतं, जसं की खेळणं, मौज मस्ती करणं. अशा स्थितीमध्ये त्याचा अभ्यासातील लक्ष विचलित होतं आणि तो शेवटी परीक्षेत चांगले गुण मिळवू शकत नाही. म्हणजेच काय, येथे कर्तव्याची दोरी म्हणजे अभ्यासाचं महत्त्व. जेव्हा विद्यार्थी आपल्या अभ्यासाच्या कर्तव्याला महत्त्व देईल तेव्हा त्याचं मन अभ्यासात लागेल आणि त्याला चांगले यश सुद्धा मिळेल ना. परंतु आपण जर विचार केला, बघा, ज्याप्रमाणे समर्थाने उत्तम असा बोध सुद्धा आपल्याला प्राप्त करून दिला. एका गावात एक लहान मुलगा होता ज्याला कोणतीही गोष्ट व्यवस्थित करायची सवयच नव्हती. तो नेहमी आपलं काम अर्धवट सोडून द्यायचा. त्याच्या वडिलांनी त्याला अनेक वेळा समजावले, पण त्याचा काही उपयोग झालाच नाही. एके दिवशी त्याचे वडील त्याला एका डोंगरावर घेऊन गेले. तिथे त्यांनी त्याला एक दोरी दिली आणि सांगितलं की ही दोरी तुझ्या मनासारखी आहे. या डोंगराच्या टोकापर्यंत जाऊन तिथून परत ये. मुलानं तसंच केलं आणि परत येताना त्याला वाऱ्याने खूप त्रास दिला. दोरी नसल्यामुळे त्याला खूप कठीण झाले. तेव्हा त्याला आपल्या वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीची जाणीव झाली. त्याला समजलं की कर्तव्याची दोरी म्हणजे जबाबदारी. जसे पतंगाला दोरीची गरज असते तसंच माणसाला त्याच्या आयुष्यात कर्तव्याची गरज असते. म्हणून मनुष्याने आपल्या आयुष्यात कर्तव्याचं पालन करणं का गरजेचं आहे आणि जर पालन केलं तर त्याला नक्कीच योग्य दिशा प्राप्त होते आणि तो आपलं जीवन यशस्वीपणे जगू शकतो. नाहीतर आपली अवस्था कशी होते हो, बरोबर की नाही? पतंगासारखीच होते ना. म्हणून मन कधी भरकट होऊ नये. आपल्याला कुठे जायचं आहे, कुठे प्लॅनिंग केलेलं आहे, कसं नियोजन केलेलं आहे, त्याप्रमाणे कार्य करणं गरजेचं आहे. कारण कार्यसिद्धीस ज्ञानश्री समर्थ आहे. परंतु बघा, आपण जरी पतंगासारखं असू, बरोबर की नाही? पतंग म्हणजे आपण आहोत, परंतु पतंगाला लावलेला दोरा जो आहे ना, तो दोराचा बंडल प्रत्यक्षपणे भगवंताच्या हातात द्या. म्हणजेच काय, आपलं मन इकडे तिकडे भरकटणार नाही ना. जर दुसऱ्यांच्या हातात जर दिला तर शेवटी आपल्याला गुंडाळल्याशिवाय राहणार नाही आणि भगवंताच्या हातामध्ये जर दिला तर प्रत्यक्षपणे आपल्यावर जरी संकट जरी ओढवलं तरी बरोबर व्यवस्थित नक्कीच आणणार आहे. ज्याप्रमाणे आपण बघा, एखादं निवेदन ठेवतो. निवेदन ठेवत असताना अनेक प्रकारचे मार्ग, अनेक प्रकारच्या अडचणी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु कोणत्या मार्गातून कोणती अडचण किंवा कोणत्या मार्गातून कोणतं संकट किंवा कोणत्या मार्गातून कोणता प्रसंग आपल्या समोर येणार आहे ते आपल्याला माहीत नसतं, बरोबर की? कारण जाणकार जाणता तो आहे, आपण नेणते आहोत, बरोबर की नाही? म्हणून पतंगाची दोरी पतंगाला असणं आवश्यक आहे आणि त्या दोरीतून जर पतंग बाजूला सारला किंवा त्या पतंगाने जर दोरीची साथ सोडली तर पतंगाला किंमत कोणीही देत नाही, बरोबर की नाही? जसं आपल्या देहाला किंमत कधी आहे, ज्यावेळी भगवंत आपल्या अंतरी आहे तेव्हाच ना.
निघून गेल्यावर कोण विचारणार आहे? म्हणून प्रत्यक्ष भाग दिलेला आहे. कर्तव्याची दोरी मनाच्या पतंगाला नसेल तर आपला देह सुद्धा त्याचप्रमाणे फडफडत असतो. जय जय रघुवीर समर्थ.